नमस्कार रसिक श्रोते हो. कुत्रा आणि मांजर मला अतिशय आवडतात. मांजर जरा जास्तच आवडते. कुत्रा आमचा जरा मोठा आहे, त्याला मांडीवर घेऊन बसता येत नाही आणि माऊ आहे तिला मांडीवर घेऊन तिचे खूप लाड करता येतात. त्यामुळे मांजरीचे लाड जरा माझ्या हातून जास्त होतात आणि मला आवडते पण जास्त. पण रत्नाकर मतकरी यांची मांजर ही कथा वाचल्यानंतर माझ्या अंगावरती अक्षरशः शहारे उभे राहिले. आज आपण ती कथा ऐकणार आहोत आणि त्यांच्या ऐक टोले पडतायत ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा आहे. तर ऐकूया मांजर. लेखक रत्नाकर मतकरी. ऐकूया. हॅलो प्रताप, अरे मी बोलतोय. बोमनजी, काय करावं ते सुचत नाही रे. अगदी वैतागून गेलोय म्हणून तुला फोन केला. हे बघ, तुला माहिती आहे माझा बंगला. हो अरे, अजून एक मजलीच आहे. बाकीच्या लोकांसारखे मी मजल्यावर मजले चढवून घ्यायला तयार झालो नाही. लोकांची गर्दी नकोय मला. एकटंच राहायला आवडतं रे. त्यातून आता वय झालं, 75 उलटून गेले बघ. या वयात नव्या ओळखी नकोत, नव्या लोकांची वर्दळ पण नको माझ्या बंगल्यात. आणि अधिक पैसा घेऊन त्याचं करायचं काय? मी मेल्यानंतर सगळं पारसी ट्रस्टलाच जाणार आहे. हो रे, हा बंगला सुद्धा. मग तेच काय, त्याच्यावर मजले बांधायचे ते बांधतील. सध्या तळमजला आणि पहिला मजला एवढंच आहे. अरे तेवढा सुद्धा खायला उठतो मला एकट्याला. तसा रामजी आहे रे, येऊन जाऊन असतो तो कामाला. पण एकट्या माणसाचं काम ते काय, हो की नाही? थांब, तर मी आधी काय सांगत होतो ना ते ऐक बरं. तर मी सांगत होतो की या बंगल्याच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीतून मी परवा बघितलं तर समोरच्या बंगल्याच्या लगतच्या फुटपाथवर म्हणजे अगदी दारातच म्हणणं, अरे तिथे ना एक मांजर मरून पडलं होतं. लांबून नीट दिसलं नाही, पण जवळ जाऊन बघितलं तर मांजरच होतं. आदल्या रात्री ते मेलं असणार. म्हातारं होऊन मेलं, आजाराने मेलं, अपघाताने मारलं की कुणी मारलं कोण जाणे, पण ते मेलं होतं एवढं मात्र खरं. मी म्हटलं हे असंच इथे पडून राहून कसं चालेल ना, त्याला उचलून न्यायला हवं म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी रे. पण अजून तरी हे काही त्यांच्या लक्षात आलेलं नव्हतं. मी भंग्याला सांगितलं. तो म्हणाला हे आमचं काम नाही. ती चिंध्या गोळा करणारी मुलं असतात ना, त्यांनाही सांगितलं. म्हटलं अरे मी पैसे देतो तुम्हाला, तुम्ही हे मांजर इथून उचला. पण नाही ना, कोणीच ऐकेनात. त्यातून तो रविवार होता, म्युन्सिपाल्टीचं ऑफिस बंद. मग काय करणार काय? मी कसा बसा तो दिवस काढला. डोळ्यांसमोर एकसारखं ते मेलेलं मांजर दिसत राहिलं. रात्री खूप पाऊस पडला. मला झोप येत नव्हती. सारखं ते मेलेलं मांजर, ते भिजून त्याचा कसा चोथा होत असेल ते दिसत होतं. आणि खरंच होतं माझं वाटणं. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर चिखल झाला होता त्याच्या भोवती आणि त्या चिखलात बिचारं तसंच पडून होतं. अंगावरची मळलेली लव भिजल्यामुळे विरळ पसरली होती. जबड्याभोवती माशा घोंगावत होत्या. मागची एक तंगडी ताठ होऊन अर्धवट उभी राहिली होती आणि अजूनही ते उचलून टाकण्याच्या दिशेने कोणी हालचाल केलेली नव्हती. मला संताप आला. एक तर ते मांजर तसं दीनवाणं पसरलं होतं, तिकडे कुणाचं लक्ष नव्हतं म्हणून, आणि दुसरं कुणालाही स्वच्छतेची काही पर्वा नव्हती म्हणून. तिकडे त्या मांजराभोवती माशा फिरत होत्या. घाण सुटली होती, पण त्याचं कुणालाच काही वाटत नव्हतं. तुला माहिती आहे ना प्रताप, मी स्वतः स्वच्छतेसाठी आजवर किती धडपडलोय ते. रस्त्यावरचे येणारे जाणारे माझ्या बंगल्याच्या मागच्या भिंतीशी उभे राहतात. त्यांच्याबद्दल मी पोलीस कंप्लेंट पण केलंय. झालंच तर आमच्या कंपाऊंडमध्ये शेजारच्या बंगल्यातले लोक कचरा टाकतात आणि म्हणून मी किती वेळा भांडलोय रे. आता माझं वय झालं, नाहीतर मी स्वतः खड्डा खणून त्या मांजराला पुरलं असतं. रामजीला म्हटलं मी,
तर तो म्हणतो म्युन्सिपाल्टीवाल्यांचं काम आहे ते. मी शेवटी फोन केला म्युन्सिपाल्टीच्या रे स्वच्छता खात्याला. आधी कोणी जागेवरच नाही. मग आले तर हा त्याचं नाव सांगतो, तो याचं नाव सांगतो. काही विचारू नकोस रे. मी 4 फोन केले पण काही फायदा नाही. एक फोन चालू असताना मला स्पष्ट ऐकू आलं. मला होल्ड ऑन करून फोनवरचा माणूस दुसऱ्याला सांगत होता, तो वेडा पारशी बाबा रे मांजर मेल्याची तक्रार करतोय. रिकाम टेकडे लोक असतात सगळे. माझा तर असा संताप झाला, मी फोन खालीच ठेवला. त्यांचं काय आयतच फावलं. मी वेडा ठरलो. ते मांजर तिकडे उन्हात पावसात सडत पडले रे. नाही मला बघवत पण म्हणून काय मी वेडा? मी वेडा. आज 3रा का 4था दिवस. अजून कोणी ते मांजर उचलून नेलेलं नाही. त्याचं शरीर आता अगदी ताठ झालंय. सबंध शरीरभर माशा घोंगावतायत आणि कावळे मधून येऊन टोचा मारायला लागले. सगळीकडे दुर्गंध पसरलाय. जवळून जाणारी माणसं नाकाला रुमाल लावून चाललेत. लांब जाऊन थुंकतायत. पण ते मांजर मात्र तिकडून हलवण्याचं कोणी काही करत नाही. दुष्ट लोक आहेत सगळे. मला त्या मांजराच्या जवळ जाणं शक्य नाही रे. पण पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून मी त्याच्याकडे एकसारखं बघत उभा राहतो. नाही बघत राहिलो तरी पुन्हा त्याचीच आठवण होते. दुसरं काहीच सुचत नाही बघ. तू मला खुळा म्हणशील पण मला एक विलक्षण कल्पना सुचली आहे आणि ती सुचल्यापासून मी नुसता हादरून गेलोय. वाटतंय कुणीतरी हे सगळं मुद्दाम घडवतंय. मला कसला तरी संदेश देतंय. माझ्यासमोर ते मेलेलं मांजर आणून टाकून मला कोणीतरी भेवडावतंय. कोण करत असेल रे हे सगळं? आता मला एकटं राहायची सुद्धा भीती वाटते आणि रामजी सोबतीला आला तर त्याची सुद्धा भीती वाटते. तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? त्यानेच नसेल ना ते मांजर तिथे टाकलं? किंवा कुणीतरी त्याला ते तिथे टाकायला नसेल ना लावलं? माझी भीती घालवण्यासाठी परवा मी खिडकीत उभा राहून मोठमोठ्याने बडबडलो. सगळ्यांना शिव्या दिल्या. त्या मांजराला मारणाऱ्याला, त्याला माझ्या दारात आणून टाकून मला घाबरवणाऱ्याला. मला खिडकीत उभं राहून शिव्या देताना पाहून रस्त्यावरची पोरं खिदळत गेली. वेडा बाबा बघ कसा शिव्या देतोय, वेडा बाबा असं म्हणाले. मी त्यांना सुद्धा शिव्या दिला. कुणी सांगावं, त्यांनी सुद्धा ते मांजर मारून तिथे टाकलं असेल. राक्षस कुठले. जिवंतपणे कसं गोजीरवाणं दिसत असेल ते मांजर. त्याचा रंग आता ओळखण्याच्या पलीकडे गेलाय. पण पहिल्या दिवशीचं आठवतंय ना मला. बदामी रंग होता त्याचा. मला बदामी रंगाचे मांजरं फार आवडतात. क्वचित बघायला मिळतात अशी. या मांजराला सुद्धा तुला सांगतो त्याच्यात जिवंतपणे मी पाहिलेलं असेल. आमच्या बंगल्याच्या आवारात घोटाळतात ना कितीतरी मांजरं. कदाचित हे बदामी मांजरही त्यांच्यात असेल. एखाद्या वेळेला ते बंगल्यात येऊन दूध सुद्धा पिऊन गेलं असेल. आणि आता तिथे ते रस्त्यावर सडतंय जागोजागी. आता कावळ्यांनी त्याच्या शरीराला छिद्र पाडली आहेत. त्यातनं नासकं रक्त उघळतंय आणि त्यातून दोरासारखं काहीतरी ते अभद्र कावळे काढून नेत आहेत. नाही रे, नाही, माझ्याने नाही बघवत आता हे. आणि तरी वाईट गोष्ट अशी आहे की ते मला पाहावंच लागतंय. जशी काही कुणीतरी माझ्यावर सक्तीच केली आहे. भारल्यासारखं ते घाणेरडं दृश्य टक लावून पाहत बसण्याची. हॅलो प्रताप, अरे ऐकतोयस ना? मी मुद्दाम फोन केला होता तो यासाठीच. तुझ्या ओळखीचं कोणीतरी असेल ना म्युन्सिपाल्टीत? असेल ना एखादा वरचा अधिकारी वगैरे? अरे तर त्याला प्लीज फोन कर ना. म्हणावं हा अत्याचार थांबवा. त्या मांजरावरचा
आणि 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 माझ्यावरचा करशील ना? करच. एवढी मेहरबानी केलीस ना तर हा बुड्ढा बावा कायमचा तुझ्या ऋणात राहील. हां, करशील ना? हॅलो, देशमुख. अरे मी प्रताप बोलतोय. थोडंसं काम होतं रे. काम सांगितलं ना तर तुला हसू येईल इतकं फालतोय, पण एका परीने महत्त्वाचंही आहे, कारण त्यात माझ्या एका म्हाताऱ्या दोस्ताचा जीव गुंतला आहे. म्हणून सांगतो. हं, हसण्यावारी नेऊ नकोस. पारसी वसाहत आहे ना? अरे ती पारसी वसाहत, हां, तिथे बघ रस्त्याला लागूनच काही बंगली वजा घरं आहेत ना. हं, तर त्यातल्या बऱ्याचशा बंगल्यांवर आता 2-2 मजले उठले. एकच असा आहे की जो आमच्या या विक्षिप्त मित्राने होता तेवढाच एक मजली ठेवलाय. त्या बंगल्याच्या दारात फुटपाथवर एक मांजर कधीचं मरून पडलंय. हो हो, मांजर. हां, मरून पडलंय रे. तर त्याचं शरीर दिवसेंदिवस सडत चाललंय आणि हवाही दूषित होते. गेल्या रविवारची गोष्ट आहे. सोमवारीच बाबाने तुमच्याकडे तक्रार केली म्हणे, पण नाही ना, काही फायदा झाला नाही. प्लीज प्लीज तू जरा लक्ष घाल ना या प्रकारात. त्या बावाला याचा विलक्षण मनस्ताप होतोय. कसली तरी भीतीही वाटते. वय बरंच झालंय रे त्याचं आता. तेव्हा जरा ते मांजर आजच्या आज तिकडून उचलतील ना एवढं बघ ना. प्लीज प्लीज. व्हेरी सॉरी टू ट्रबल यू. तुझ्या इतक्या मोठ्या अधिकारावरच्या माणसाला हे असलं फालतू काम सांगायचं हे बरोबर नाही रे. कळतंय मला, पण प्लीज माझ्या दोस्ताकडे बघून. हां, करशील ना? हॅलो, प्रताप. मी देशमुख बोलतोय. हो 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 हो. अरे मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे. अरे तुझ्या त्या बावाच्या घरासमोरचं ते मांजर, अरे ते रविवारी सकाळीच उचलून नेलं आमच्या लोकांनी. म्हणजे मरून पडल्याबरोबर थोड्याच वेळात. हां, हो तर. अरे मी खात्री करून घेतली. अगदी 100%. त्या सबंध वसाहतीत पुन्हा एकदा चक्कर टाकून आले आमचे लोक. केवळ माझ्या सांगण्यावरून. कुठेही आणखीन एखादं मेलेलं मांजर आढळलेलं नाही. जिथनं रविवारी मांजर उचललं तिथल्या खिडकीत एक म्हातारा पारशी शिव्या देत उभा असलेला तेवढा दिसला. हो, रविवारी नक्कीच नेलं अरे त्यांनी. अरे बाबा. अरे 4-4 दिवस जर आम्ही प्राण्यांचे मुडदे असे रस्त्यात राहू दिले ना तर शहरात केवढं प्रदूषण होईल. चक्क साथी येतील रे रोगांच्या. आणि पब्लिक राहील का बोंबाबोंब केल्याशिवाय. तेव्हा ते मांजर तिथनं लगेच हलवलं गेलंय यात शंका नाही. तुझ्या त्या पारशी दोस्ताला ते अजून तिथे का दिसतंय हे सांगणं कठीण आहे. त्याला एखाद्या सायकेट्रिस्टला दाखवायला हवं, शक्य तेवढ्या लवकर. हं, बघ, बोलून बघ त्याच्याशी. हॅलो प्रताप. अरे मी बोमन बोलतोय. काय रे, एवढ्या ओळखी आहेत म्हणतोस, त्यांचा काय उपयोग? हां, काय उपयोग त्यांचा? तू काहीतरी करशील म्हणून मी तुला फोन केला, पण काही सुद्धा झालं नाही. मांजर आपलं जिथल्या तिथेच आहे. तुझे ते म्युन्सिपाल्टीवाले भयंकर आळशी बघ, कुणी इकडे फिरकलं नाही. नाहीतर असं असेल, वरच्या अधिकाऱ्याने यात लक्षच घातलं नसेल. नाहीतर रागावू नकोस. पण असंही माझ्या मनात आलं की तुलाच त्या अधिकाऱ्याशी बोलायला सवड झाली नसेल. असं नको रे बाबा करूस, नको करूस असं. हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. कसं सांगू तुला? अरे ते मांजर म्हणजे जसं काही मीच आहे असं मला वाटतंय. एकटं पडलेलं, उन्हा पावसामध्ये एकटं, अगदी एकटं. तेव्हा त्या लोकांचे अगदी पाय धर आणि त्यांना सांग की या म्हाताऱ्याची त्या मांजराची काहीतरी तड लावा. काय म्हणतोस? त्यांनी मांजर उचलून नेलं?
कधी? रविवारी? थापा मारतायत. देशमुखांनी तुझी समजूत घातली झालं. अरे मला दिसतंय ना ते, चक्क या खिडकीतून. हो 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 हो, या क्षणी सुद्धा दिसतंय. कावळ्यांनी कोण कलकलाट चालवलाय. एकसारखे झेपा घेतायत त्या मांजरांच्या अवशेषांवर. नाही नाही, हा भास नाहीये. प्लीज तू हवं तर येऊन पहा इथे. ते मांजर होतं तसंच पडलंय अजून. अर्थात त्याचा आता जवळजवळ सांगाडाच शिल्लक राहिलाय. शेवटी तुम्हा लोकांच्या हातून काही झालं नाही तर मलाच त्याला उचलून एखाद्या चांगल्याशा जागी बागेत पुरावं लागणार आहे. मलाच जावं लागणार. माझी भीती वाढत चालली रे. या मांजराचा मृत्यू ज्याने घडवून आणला ते कोणीतरी इथे फिरतंय. त्याचं खरं काम अजून झालेलं नाही. नुसता नमुना म्हणून त्याने त्या मांजराला, प्रताप, आपण त्या मांजराला नाहीसं करू शकलो तर आपण जिंकलो, आणि नाहीतर तो जिंकला. तो, या मांजराच्या पाठोपाठ तो आणखीन कुणालाही. तू काही म्हण, मी ठरवलंय. आजचा दिवस मी कुणी काही करतंय का, म्युन्सिपाल्टीवाले येत आहेत का याची वाट पाहणार आहे. आणि नाहीतर आज रात्री. हॅलो प्रताप साहेब, मी रामजी बोलतोय. तुम्ही लवकर इकडे निघून या. बोमनजी गेले. मी सकाळी कामावर आलो तेव्हा पाहतो तर बंगल्याच्या दारात साहेब पडलेले. तिकडे एक मांजर पडलं होतं गेल्या रविवारी. त्याच, हो, बरोबर त्याच जागी. त्या दिवशी त्या मांजराला लगेच उचलून नेलं म्युन्सिपाल्टीवाल्यांनी. पण तेव्हापासून आमच्या बोमनजींचा आटा कसा सटकला कोण जाणे. मला रोज सांगायचे की ते मांजर उचलून टाक. मी बरं म्हणायचो. आता मांजर रविवारपासून जर तिथे नाहीच तर मी त्याला कसं उचलणार? सांगा ना प्रताप साहेब, कसं उचलणार मी? पण नाही ना, बोमनजींचं समाधान झालं नाही. बहुधा काल रात्री ते स्वतःच गेले असतील मांजर उचलायला. तिथेच पाठमोरे पडलेत. तोंडाभोवती माशा घोंगावतायत आणि उजवा पाय कडक होऊन मागे उचलला गेलाय. ते मांजर पडलं होतं ना, त्याचीच आठवण येते. पोलीस जमलेत. हो जमलेत ना, आलेत पोलीस. पंचनामा चाललाय. मला काही सुचन असं झालंय. हो, तुम्ही येता ना प्रताप साहेब, येता ना तुम्ही? कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.